भीषण परिस्थिती आहे शिनाकाठची किंवा माढा तालुक्यातल्या द्राक्षाची परिस्थिती की आम्ही भाऊंनी पालकमंत्र्याकडे किंवा भाऊंना आम्ही मागणी काय केली, तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगून आमच्या तालुक्याचा पंचनामा लवकरात लवकर करू, आम्हाला लवकरात लवकर मदत मिळावी याच्यासाठी माढा तालुक्यातले सर्व शेतकरी बांधवात बार्शीमध्ये भाऊंना त्यांनी विनंती केली, साकडे टाकले. खैराव, मांडेगाव, कुंभोज, कापशी, डांबोरी सगळी गाव आहे ना, तिथले द्राक्ष बागायतदार पण आले. आता थोडं वसरल्यानंतर एकदा तुम्ही तिथं जावं अशी यावं अशी आपण मिळून जाऊ भाऊ तिथं. सगळा आमच्या शेजारचाच बेल्ट आहे सगळा भाऊ. मग आता सोलापूरला आपली भेट घ्यायला त्यांना पाठवू का 2 मिनिट वेळ? आता कुठं वेळ पाठवू? बरं तासभर आहेत का? कुठं थांबलाय तुम्ही? गेस्ट हाऊसला का? मग मी पाठवतो भाऊ लगेचच. आणि कधी जायचं तेवढं मग तुम्ही सांगा, मी पण येतो वाटतं. तो पाठवतो भाऊ लगेच. पालकमंत्री माननीय जयभाऊ गोरे साहेब यांना फोनवरती संपर्क झाल्यानंतर त्यांनीही अत्यंत संवेदनशीलपणानं ताबडतोब माझ्याकडे 1 तासामध्ये सोलापूरला सगळे शेतकरी पाठवा. मी स्वतः माढा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी द्राक्षे बागायतदारांचं, द्राक्ष उत्पादकांचं, केळी उत्पादक आहेत, काही ठिकाणी आंबा आहे, अशी सगळ्याच फळबागांचं पण जे काही नुकसान, आता सोयाबीन किंवा जी आपली नगदी पिकं आहेत खरीपाची, कांदा, सोयाबीन, उडीद तर थोडा गेलेलाच आहे. आणि या सगळ्या पिकांचे पंचनामे करत असताना किंवा जमीन वाहून गेलेली आहे, परत मनोग्याचे जे शेड आहेत, शेड उपटून बाहेर गेलेले आहेत, नदीकाठच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत, ऊस पण पडलेला आहे, ह्या सगळ्या बाबी माननीय पालकमंत्री महोदय फिरतायत. म्हणजे सगळा जिल्हा त्यांचा झालेला आहे. परत दुसरा राऊंड त्यांचा चालू आहे. आणि ज्या ठिकाणी पाण्यामुळं सीना नदीच्या काठमध्ये काही गावाला जाता आलेलं नाही त्या ठिकाणी पण निश्चितपणानं मी त्यांना विनंती केलेली की आपण त्या ठिकाणी जावा. मीही त्यांच्या सोबत जाणार आहे. आणि माढा तालुक्यातले जे शेतकरी आहेत आता त्यांना पालकमंत्री महोदयांनी, गोरे साहेबांनी बोलवलेलं आहे. त्यांना ते वेळ देतील आणि ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी जाऊन ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याकरता आम्ही कटिबद्ध.